ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदय नगर येथील सृष्टी हिल सोसायटीत गेल्या 4 वर्षांपासून अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या 9 बांगलादेशी नागरिकांना अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे। पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तातडीने कारवाई करत हे सर्व घुसखोर ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान त्यांच्याकडील मोबाईल आणि इतर कागदपत्रांची छाननी करण्यात आली। या कागदपत्रांवरून ते बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे। मात्र या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उभा राहतोय। मागील 4 वर्षांपासून हे लोक अंबरनाथमध्ये राहत असतानाही स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती का? स्थानिक प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणेवर आणि कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून या घुसखोरांना मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय। काल गोपनीय सूत्रांमार्फत आम्हाला अशी माहिती आली होती की काही बांगलादेशी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत निवास करून राहत आहेत। त्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत 9 बांगलादेशी नागरिकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे। त्यामध्ये आज रोजी त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना पुढील PCR आणि या गोष्टीसाठी हजर करणार आहोत। त्यात ते बांगलादेशी नागरिक आपल्याकडं कधी आले, त्यांचा इतर काही हेतू होता का आणि सध्या त्यांना इथे वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे का, या अनुषंगाने पूर्ण तपास जो आहे तो अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत।